त्या एजंटचं काय झालं बघायला पाहिजे. काय पोरगी बघतो म्हणला, जरा फोन लावतो त्याला. हॅलो. अहो काय एजंट साहेब, असं कुठं काय असते वय. काय पोरगी बघतो म्हणला सा, ते तिकडेच गेला सा, पैसे सगळे घेतलायसा, असं कसं चालणार. म्हणजे काय बरोबर नाही राव. तुम्ही पोरगी बघतो म्हणलायसा, तुमच्यामुळे मी 2 एकर फुकलो मी तुमचे. तुम्हाला पैसे भागवून भागवून वैतागलो. आई 3 एकर बी विकायला होता काय आम्हाला. आई 3 एकर विकायला होता. तुमचं काय खरं नाही. काय बरोबर नाही राव. अरे 3 एकर फुकून बसतो आम्ही तुमच्यामुळे मग. तुम्ही काय अवघड आहे तुमचं. काय बघ ना कसं काय करता तुमच्यामुळं. काय सगळं आमच्या आयुष्याची वाट लावतो. ह्या जन्मात तुम्ही आमचं काय लग्न करत नाही वाटतं. बहुतेक असंच वाटलं हो. बहुतेक नाही असंच वाटलं. तुम्ही काय सगळं बेकार करून ठेवलायचं आमची अवस्था. बघा नाहीतर एजंट बदलतो बघा मी. तेव्हा अरे काय टेन्शन मध्ये काय. अरे काय म्हणता ते एजंट एक बघितलेलो. काय पोरगी बघतो म्हणला 2 एकराचे पैसे त्याला घातले मी. मला सांगायला असतं तर. अरे काय सांगितलं असतं तर म्हणता काय एजंट चांगला जर नाव आहे म्हणले. भावाच लग्न केलं पहिलंच ना. बघितली. आणि ते बजा. हा बजा बजाच लग्न झाले मरदा. अरे ते बजाचे खरं 2 का 3 लग्न झाली मग. ते एजंट ते आहे का एजंट काय ते लग्न. आणि या महिन्यात त्यानं 5 लग्न लोन दिला. 100% सक्सेस झाला सगळे. मग काय पहिला सांगितलं मरदा तुला त्या संग गाड घालून दिला असते की. पोरी चांगले बघते. 1 नंबर पुरी बघते. 1 नंबर. नाही शोभणार असली पुरी बघणार. त्यापेक्षा भारी 1 नंबरात. पुरी कशी असते. 1 नंबर सांगावले का 1 नंबर पुरी असते. गोरी. मग काय फोन लावतो. काय असेल त्यावेळेस जाऊन बोलूया. बाकीचं फोन लावून त्याला. आणि फी किती आहे त्याची. तिथे जाऊन बोलूया की. हॅलो. नमस्कार साहेब. सलीम बोलावले. ते साहिल पर लग्न लावून दिलं काय. ते काय नाही मित्राला पोरगी बघायची ती. पोरगी आहे. हाय रे. मित्रच आहे हो. ते मित्राला पोरगी बघायची ती. ठीक आहे की. हाय फोटो हाय. कुठे आहे तुम्ही. पाणी टाकी काय. आलोच. ते पाणी टाकीपाशी बोलूयात. जाऊया. टाकली एजंट आहे का तू एजंट आहे का. तेच काय वाटत ना एजंट काय एजंट नमस्कार साहेब. नमस्कार. नमस्कार. हेच पोर काय हेच की. मीच. बर चला तिथं बसून बोलूया. तिकडे होय तिथे जाऊन बसा. चला. आणि काय त्याचं काय सगळं. माझं सगळं बोलणं सलीमला माहित आहे. पहिला ऍडव्हान्स 50,000 द्यायला लागते. ऍडव्हान्स 50,000. मग पुढचं बोलतोय मी. हे द्या की स्कॅनर द्या की. स्कॅनर द्या तर तुम्हाला काय पाठवलं बघा. चला आता 50,000 पाठवलं बघा. चला या बसा. बोलूया आता इथं. मग काय म्हणताय कोणाला पोरगी बघायची. त्यालाच की. वैतागलेलं ना पोरी बघून तर वैतागून गेले. असले तर बघायच पोरगी. होऊन जाऊन दे. पौर्णिमेचा जरा अमावस्यागत दिसायला सोडी हो. त्याला पोरगी बघायची. अमावस्यागत नकोच आम्हाला. पौर्णिमागत असले तरी चालते. त्याच्या आधी कुणाकडे बघितलेला असा पोरी. मी आज बसलो म्हणून एक एजंट आहे बघा. त्याच्याकडे बघितलाय व्हय. घरा कोळशे घायला. 2 एकर फुकायला लावला त्यानं. त्यानं गावाला गंडवून आता
बंगला बांधला. बंगला बांधला. तेच त्याला सांगितलो वैतागल्याला फोन त्याच्याकडे पोरी बघायलायसा. पहिला त्याचं लग्न झालंय का बघितलायसा काय? लग्न झालं नाही त्याचं. मग माझ्याकडे पोरगी बघा येतोय. हा? पोरगी काढा गेलायचा व्हय. तेच म्हणून एजंट असल्या म्हणून तुमच्याकडे आणले जरा बघा. बरं म्हणतं आपलं बी मग नंतर बघून घ्या. साहेबांना फोन. हॅलो. लग्न लावून देणार काही. अरे एवढं 2 मागच्या महिन्यात 5 लग्न लावून दिलं. बरोबर पटाव लग्न होते 100%. एजन्सी आहे रे त्यांची. मग मित्रा काय अपेक्षा आहे तुझ्या? नाही तशी अपेक्षा काय लय मोठी नाही माझी. पोरगी जरा सुंदर पाहिजे, सुशील पाहिजे आणि गोरी पाहिजे बघा. गोरी दोन्ही सावळ्या बघ. दोन्ही बायोडाटामध्ये तर एक सावळी आहे आणि एक काळी आहे. कुठली पाहिजे? सावळी आणि काळी म्हणाले, मला गोरी पाहिजे. अरे कलर मध्ये सावळी बिळी काय नसते, 2च कलर असतात. ते सावळी नावाला पाडली. आणि असून दे की पोरगी मिळालं ते महत्वाचं आहे. गोरी पाहिजे रे. तोंड आरशातून तोंड बघ जा. गोरी पाहिजे तुझंच. माझं बघू जाऊन घ्या पोरगी बघ. आणि कशाला रे गाव नाव ठेवण्यापेक्षा पोरगी मिळते हे महत्वाचं आहे ना. माणूस आलाय गावला हे महत्वाचं आहे. काय म्हणताय? असू दे हा म्हणा लागलाय. आणि सावळी डांबरागत असली तरी चालते ना. लग्न डांबरच आहे सोडा. पोरगी महत्वाची आपल्याला. काल एक सिलेक्ट केला जाता. जरा बोलणं करावं त्यांच्याशी. थांबा जरा. मग काय आणि अपेक्षा? अपेक्षा काय नाही, पोरगी कशी जरा उंचीला माझ्या एवढी पाहिजे. आणि डोळं असं म्हणजे आम्ही जर का उभारलो एकमेकांसमोर, डोळ्यात डोळ्यात नजर घातली की आम्ही तिने मला घायल केलं पाहिजे. लवड्या तुला बघितलं गाव भिवून जाते आणि घायल करायला पाहिजे तुला. बघ बायोडाटामध्ये पोरगीची उंची आहे 3 फूट आणि पोरगी आहे एका डोळ्यानं दिसत नाही आणि दुसरा डोळा हाय टरका. Oh my god. उंची 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 3 फूट म्हणाला आहे आणि एका डोळ्याने टरक्या एका काय 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 सांगायला. लवड्या तू काय म्हटलास? अरे असली मी सांगितलंय मी. नजरत नजर पडे घायल. एका डोळ्यानं काय घायल करते. एक डोळ्यानं नजर फिरते ना आणि दुसरी डोळ टरक बघितले घायल झाला पाहिजे माणूस. अरे कडे लग्न होते ते महत्वाचं. गाव नाव ठेवणार रोजच्या झाड संग लग्न लावून द्यायचं काय. आणि 3 फूट उंची असली तर काय झाली? लग्नच करायचं. दुसऱ्याने काय करणार आहेस काय? महत्वाचं काय लग्न. लग्न झाल्यावर काय करणार आहेस? म्हणून महत्वाचं ते आहे. असून दे ना. काय करायचं मग? असून दे असून दे असून दे. चालतंय. आणि काय पुढच्या अपेक्षा आहेत काय अजून? अपेक्षा आहे की अजून काय अपेक्षा? कसं माझ्या घरात अशी भिंगरी सारखी काम केली पाहिजे. असं सांगितलं प्रत्येक गोष्ट झाली पाहिजे. बर. लग्न करून आणलं लागलायस का मशीन आणलं लागलाय भिंगरी? घरात काम करायला बघा अगोदर डोळ्यात टरके. ऐका इकडं ती चर्चा नंतर करा. पोरगी आहे एका पायानं अपंग, दुसरा पाय चालत नाही. एक हात आहे तिचा वाकडा आणि एका हाताला 3 बोट नाहीत. दोन बोट कसं काम करणार ती? एवढ्या तिची बोट घेऊन काय करायचे तुला? अरे बायको महत्वाची आहे. बायको महत्वाची असली काय आणायचं? तर भिंगरीगत काम करणार पाहिजे होती ना. अरे भिंगरीगत काम करायला पाहिजे. भिंगरीगत फिरायला नको. लोक नाव ठेवतात ते बघ. त्या रोजच्या झाड संग लग्न लावून द्यायचं तुझं ते लक्षात ठेव तुझ्या. मग काय ठरलं? भिंगरीगत पाहिजे ना. काय बोललास तरी काय टेन्शन नाही. काय झालं? आहे ना. बर आता तुमच्या अपेक्षा झाल्या. आता पोरगीच्या अपेक्षा काय? पहिला रान पाहिजे. रान काय? नोकरी पाहिजे. ते का मी मॅनेज करतो. असं मॅनेज केले आम्ही. तिसरं काय की तिची लग्न 4 झाल्या. कुणाची? मुलगीची. मुलगीची? हे तुमचं 5वं आहे. तिची 2 पोरं आहेत. ती आहेत मराठी शाळेला. 2 पोरं? आणि एक मुलगी आहे ती कॉलेजला आहे. आणि त्या मुलगीच्या बीएफ संगत हिचं चालू आहे. म्हणून तिचं लग्नाला स्थळ बघायला त्या बाईचं. तिची आई संगत तुमचं लग्न करायचं आहे. बघा आई संगत? अरे लवडी लग्न महत्वाचं आहे. अरे पोरगी बघायला का बाई बघायला? यो बयान पोरगी लग्न झाल्यावर बैस होते ना. कशाला काय पाहिजे? अरे कर 2-3 पोराची काय नाव ठेवायला लागले कडे. आणि दुसरी गोष्ट रोजच्या झाड संग लग्न करायचं.
नको मला असली पोरगी नको 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 अरे पोरगी काय पोरगी मी नको ही बाई बघायला पाहिजे अरे मला लग्नाला पाहिजे तरी नको नको मला नको हे काय गाव नाव ठेवण्यापेक्षा नको महत्वाचं आहे नको नको मला पोरगी धारण लग्न करायचं तुझं. मला रोजच्या झाडाबरोबर लग्न केलं चालते कधी असली पाहिजे नको अरे मला इज्जत नका काय आहे बर मग काय ठरलं तुमचं? अहो काय ती का पोरगी बघायला सवय मोडकी शिलाई मशीन बाई बघायला ती असली बाई बघता सवय आणि एक तर तिला 3 पोरं आहेत अरे असून दे की तुला काय करायला लागत नाही खोळ्या काय करायला मी काय करू मग? माझं काय आहे का नाही एक जायवर? एकावर 2 फ्री. नको आम्हाला तुम्हाला त्रास नाही हो कशाचा? नको नको आम्हाला ती पोरगी नाही ती बाई बघायला तुम्हाला लाज वाटते का असली पोरगी बघायला अहो, जळलेल्या कोळशागत दिसतोस करपलेलं पातेल कसं असते ना तसं दिसतोस आणि तुला पुरगी पाहिजे होय. अय्यो, असलं कसं यांचं काढलंय मग पोरगी बघ म्हणताना बायका बघायला लागलाय तुला लग्न करायचं की नाही काय नाही तर आप- बाई आणि पोरगी काय नाही नाही लग्न झालं काय होते बाई होते ना नाही नाही नाही, मला नको असली पोरगी काय नको माझे पैसे परत द्यायला कुठलं पैसे कुठले पैसे म्हणजे आता दिले की तुम्हाला दिलं सप्लाय 2 महिन्याचा काय संबंध आहे? पोरगी लगेच लावून दिलं म्हणतो तुम्ही आपला काय संबंध नाही नाही नाही, ते काय सांगायचं नाही मला नाही ते पैसे तर दे तू तर पैसे द्यायला नाहीस. चला दिला मग तू आणला शिवसेंट अरे? माझं 50,000 रुपये मला पाहिजे कुठलं पैसे कुठले पैसे कुठले पैसे म्हणजे माझे पैसे काय त्याला तर मारून काय फायदा या जगात सगळे फसवणारे लोक लय आहेत काय जे एजंट येतोय ते असलाच 500 कोण येतोय 500 घेतोय कोण येतोय 2000 घेतोय कोण येतोय 1000 घेतोय आज पोरगी दाखवतो उद्या पोरगी दाखवतो म्हणतोय पोरगी काय दाखवत नाही आणि पाहुण्यांच्यात पोरी बघा म्हणलं तर पाहुणं माझी वाट लावतात आमच्यातच काड्या करतात बाहेरची पोरगी बघा म्हणलं तर गावातले आणि गल्लीतले काड्या लावतात पोरगा असं करतोय पोरग व्यसनी आहे हे आहे असं सांगतात आणि आता काय करायचं तर काय रान आहे घर आहे सगळं आहे कोणाला रान पाहिजे असते तर कोणाला नोकरी पाहिजे असत्या कोणाकडे सगळं असते तर पोरगी देत नसते त्यांना चांगलं पाहिजे असते करायचं तर का आम्ही लग्न कशी करायची लग्न कशी होणार आमची प्रत्येक वेळेला एक मोठी अपेक्षा असते या जगात आता जगून काय फायदा नाही लग्न होत नाही करिअर सेट असलं तरी लग्न होत नाही या जगात आता जगून काय फायदा नाही घरातले चांगले नाहीत पाहुणे मंडळी चांगले नाहीत गावात म्हणलं तर असं आम्हाला नाव ठेवतात आमच्या नावाची बदनामी आहे आता सगळीकडनं हरलोय मी पैशाकडनं गेलो लुटून गेलीत लोकांनी सगळ्या एजंट लोक लुटलेत जगात काय आता एकच पर्याय मला आत्महत्या नकोय मला हे सगळं A few moments later. हॅलो सलीम हॅलो हा ये घरापाशी हा हा आलो की हा काय काय असं बकरी काय कमी बघायला जावा काय आता श्रीओ गावला तू नाही बघितलं कसं होणार. तेच पुढे आणि बघूया की आता काय 10,000 तुझं पाठवले बघ आणि काय पोरं अशी घावते काय जरा. ओळखायला लागते रे आता काय आहे ते ते पोरं भेटली की आपलं त्यावर इन्कम नाही तर अवघड आहे बघ चालतंय हा चालतंय मी चालतंय जातो की आता. चालतंय की चल. फोन करतो की तुला ओके. हा. आणि प्लॅन आपला फिक्सच आहे हा नमस्कार मित्रांनो आता तुम्ही आमचा व्हिडिओ पाहिलाच असेल कशी लोक आपल्याला फसवतात कशी एजंट काय करतात त्यामुळं अशा लोकांपासून सावध राहा आणि अशा ह्याला बळी पडू नका. आणि आमचा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगायचं आहे की अशा घटना भरपूर जागी होत असतात आणि
तुमच्या डोळ्यात देखील सुद्धा होत असतात, म्हणजे आजूबाजूला तुम्ही घटना बघत असतात, कधी कधी तुमच्या संगत बी होऊ शकतात घटना या, आणि यावर तुम्ही लक्ष द्या आणि चुकीच्या मार्गावर काय जाऊ नका कोणी. आणि आयुष्यात मित्रांनो आत्महत्या हा पर्याय नाही. आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहोत की ह्या घटनांना तुम्ही बळी पडू नका, ह्या स्थितीत तुम्ही येऊ नका, हे आमचं सांगण्याचा हेतू या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि असं आहे की व्हिडिओच्या एंड जो आमचा हा थोडा तुम्हाला कोणाला असं वाटेल की हाच पर्याय असेल, असा काय नाही आहे. हा व्हिडिओ नुसता एक मनोरंजन आणि एक लोकांपर्यंत संदेश पोहोचून दे की असं होऊ नये हा येतोय. आणि तुम्ही बी काळजी घ्या. आणि जरी पोरगी मिळत नसेल तर आयुष्य काय संपवायचा हा लास्ट पर्याय नसतोय. आणि आपल्याला करिअर पण घडवता येतं, भरपूर काही आयुष्यात आहे. आणि पुरी पुढे जाऊन करिअर तुम्ही जरा पैसा आला की सगळं काही होत असते, तुम्ही एवढं टेन्शन घेत जाऊ नका. असंच आमची नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण दाबून ठेवा. कारण का तर आमचे पुढचे येणारे व्हिडिओ ते तुम्हाला लगेच कळतील की आम्ही अपलोड केले बाबा, तुम्ही बघू शकता लगेचच्या लगेच. थँक्यू. धन्यवाद.